Hello everyone, welcome back to my channel and you are watching the Mangesh Devkar class. आजच्या क्लासमध्ये आपण MST CET 2023 चा एक मॅट्रिक्सचा क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन इज इफ adjoint of A is 3 alpha minus 1 1 3 1 minus 1 1 3 and determinant of A is equal to 4, then alpha is equal to. Options are first option 1, सेकंड ऑप्शन 0, थर्ड ऑप्शन -1, फोर्थ ऑप्शन -2. तर एक ट्रिक आहे, डिटर्मिनंट जर काढायचा असेल ॲडजॉइंटचा तर तो इक्वल टू आहे कोणाला, तर डिटर्मिनंट ऑफ A रेज टू n-1 वेअर n इज द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. तर हा जो मॅट्रिक्स आहे 3×3 आहे, तर ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती झाली 3. तर हे इक्वेशन आपण सोडवलं की आपल्याला अल्फाची व्हॅल्यू भेटणार आहे. तर लेट्स स्टार्ट. डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ A can be written as like this: 3 alpha minus 1 1 3 1 minus 1 1 3. हा आहे डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ A आणि हा कोणाला इक्वल आहे, इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A रेज टू n-1. n इथे 3 आहे, ऑर्डर 3 असल्यामुळे, सो 3 - 1 2. हा काय फॉर्म्युला आपण यूज करतोय, तर डिटर्मिनंट ऑफ A आपल्याला गिवन एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे. सो आपण डिटर्मिनंटचा फॉर्म्युला जो आहे तो वापरून सॉल्व्ह करूया. फर्स्ट आपण अलॉंग द फर्स्ट रो डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. फर्स्ट 3 येतो, ओके, आणि त्याचा रो आणि कॉलम डिलीट करून जो राहतो 2×2 चा मॅट्रिक्स त्याचा डिटर्मिनंट 3 3s are 9 minus 1 into 1 1, then minus sign alpha, then first row second column delete करून जे राहते 3 into 1 3 minus 1 into -1 -1, then plus -1 into, आपण along first row solve करतो डिटर्मिनंट, सो प्लस मायनस प्लस. नाव -1 आहे तो, तर आपण थर्ड कॉलम आणि फर्स्ट रो डिलीट करूया आणि राहिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 1 into 1 1 minus 3 into -1 -3 इक्वल टू डिटर्मिनंट A चा स्क्वेअर. डिटर्मिनंट A इज 4 चा स्क्वेअर. आता हे सोडवलं की अल्फाची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे 3 9 - 1 इज 8 मायनस अल्फा मायनस मायनस प्लस होणार आहे ब्रॅकेट मध्ये, सो +1 3 + 1 4. इथे प्लस इंटू मायनस मायनस इन ब्रॅकेट, इथे मायनस मायनस प्लस होणार आहे, +3 + 1 हा झाला 4 इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16. 3 8s are 24 मायनस 4 इंटू अल्फा 4 अल्फा -4 इक्वल टू 16. So 24 minus 4 alpha minus 4 equal to 16. So 24 minus 4 20 minus 4 alpha equal to 16. Therefore 4 alpha equal to 20 minus 16, that is 4 equal to 4 alpha. Therefore alpha equal to 1. So option number A, option A is the correct answer. Answer is 1. Thank you.